सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कापाडणी गावातील ग्रामपंचायतीकडून पिण्यायोग्य शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप करत स्थानिक ग्रामपंचायतीसह प्रशासनाला निवेदन दिले आहे। 15 ऑगस्ट पर्यंत गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। गेल्या 6 वर्षांपासून कापडणे गावात ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ 450 ते 500 रुपये प्रति महिना फिल्टर पाण्याच्या जारवर आपली तहान भागवत आहे। सर्वच ग्रामस्थ फिल्टर पाणी पित असल्याने गेल्या 6 वर्षात 8,45,80,000 रुपये कापडण्यातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यावर खर्च केलाय। फिल्टर पाणी ग्रामस्थांना विकत घेऊन प्यावे लागत असेल तर ग्रामपंचायतीचा उपयोग काय? ग्रामपंचायत ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा का करत नाही? तसेच अनेक शासनाच्या पाणी पुरवठा संदर्भातील योजना गेल्या कुठे असा संतप्त सवाल उपस्थित करत 15 ऑगस्ट पर्यंत गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। यावेळी भूषण ब्राह्मणे, विनोद भामरे, प्रणव बच्चाव, सचिन मोरे, राकेश निकम, राकेश ब्राह्मणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी भूषण ब्राह्मणे। आज आम्ही कापडणे गावातील ग्रामपंचायतीला तक्रारी निवेदन सादर केलेलं आहे। त्या तक्रारी निवेदनाचा विषय आहे की कापडणे गावाला गेल्या 5-6 वर्षापासून पिण्यायोग्य पाणी मिळत नाही आणि ते पिण्यायोग्य पाणी केव्हा मिळेल या संदर्भातलं तक्रारी निवेदन आम्ही सादर केलेलं आहे। त्या मागचा उद्देश असा की कापडणे ग्रामपंचायतीला आम्ही पाणीपट्टी भरून देखील योग्य पिण्यायोग्य पाणी आम्हाला मिळत नसल्या कारणाने आम्हाला दररोज किमान 15 रुपयाचा एक पाण्याचा जार घ्यावा लागतो। तसेच कापडणे गावाची एकूण लोकसंख्या, कुटुंबाची संख्या जर पकडली तर 2600 ते 2700 कुटुंब कापडणे गावामध्ये आहेत आणि 2600-2700 कुटुंब गुणीला जर 15 केले तर जवळपास 40,500 रुपयाचं पाणी रोज कापडणे गाव हे विकत पित आहे। त्याच रूपांतर जर महिन्यात केलं तर जवळपास 12 लाखाचं पाणी महिन्याला आपले गावचे रहिवासी पित आहेत आणि त्याचं वर्षात रूपांतर केलं तर 1,45,80,000 रुपयाचं पाणी कापडणे गावातील नागरिक वर्षभरामध्ये पित आहे। आणि गेल्या 5-6 वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर आपल्याला पिण्याचं पाणी हे विकत घ्यावं लागत आहे। म्हणून जवळपास 8,50,00,000 रुपयाचं पाणी आतापर्यंत आपण विकत पिलेलं आहोत। असं किती दिवस सहन करावं? म्हणून आज कापडणे ग्रामपंचायतीला आम्ही तक्रार निवेदन देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जर पिण्याचं योग्य पाणी मिळालं नाही तर 15 ऑगस्ट पासून आम्ही आमरण उपोषण बसण्याची आमची तयारी आहे। याच निवेदनाची प्रत माननीय पालकमंत्री साहेब, जिल्हाधिकारी महोदय, माननीय DDO आणि पाणी पुरवठा विभाग यांना देखील आज आम्ही सुपूर्द केलेली आहे। आणि हा आमचा इशारा आहे, आमचं म्हणणं लवकर ऐकलं गेलं नाही, आम्हाला लेखी खुलासा जर दिला गेला नाही तर येणाऱ्या 15 ऑगस्टला आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। धन्यवाद। जागर जनस्थान करिता रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।